माझ्या लग्नात माझी बहीण आली होती माझ्यासोबत. आमच्याकडे लग्नाला बहीण जाते सोबत, सुवासिन म्हणून. माझ्या लग्नाला माझी बहीण आली. माझ्या लग्नाला बहीण आल्यावर आमच्या सासूने आमच्या बहिणीला साडी नेसून दिली. ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. ओवाळायला आमची आई, आत्या, मावशी, मी उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागे आमची बहीण उभी होती. आमच्या आईचं लक्ष बरोबर आमच्या बहिणीकडे गेलं बुवा. आणि आमची आई म्हणे, सुषमा ही साडी कोणी दिली तुला? आमची ताई म्हणे, ते दादाच्या सासूने. सोड साडी. सव नाही ग, 100 रुपयाची साडी नेसली अंगावर, सोड साडी. देणारीला लाज नाही, नेसणारीला लाज नाही. आमच्या बहिणीने ती साडी सोडली, आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली आणि कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. तिकडच्या काही महिला आल्या बारशाला, त्यात आमची सासूही आली. आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली, आमच्या सासूला नेसून दिली. कोणी? आमच्या आईने आमच्या सासूला. आता आमची सासू लय बुद्धिवान बाई, लय डोकेबाज आहे आमची सासू. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो ती बाई किती हुशार असेल. 9 मेला माझ्या घराची वास्तुशांती झाली. काय महिला हुशार आहे बापो तुमच्या गावातल्या. आता नकारे बाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. तो कोबारे म्हणतात, तुम्ही का जागे व्हा आणि कुठं जागे व्हा, हे दोन्ही सूत्र सांगितले. तुम्ही काम करा, जे तुम्हाला आहे ना ते समाजाचं म्हणून जगत चला. जे तुम्हाला मिळालं, आहे गाठी ते लुटवू लोकारे. आयुष्य सुद्धा, द्रव्य सुद्धा. तो कोबाऱ्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो तुम्हाला. जे महाराजांना मिळालं ते महाराजांनी प्रत्यक्ष लुटवण्याचं काम केलं. तुकोबऱ्यांचं चरित्र तुम्ही महिपती महाराजांनी लिहिलेलं वाचा. त्यातला प्रसंग असा आहे, तुकोबऱ्यांचं जिजाबाईचं बऱ्याचदा बोलणं व्हायचं महाराज, बऱ्याचदा. पण त्या बोलण्यामधून रूपांतर भांडणाचं व्हायचं. जिजाबाईंनी बोलावं, पण तुकोबऱ्यांनी त्याला शब्दाने सुद्धा उत्तर देऊ नये. फक्त हसत राहावं, हसत राहावं, हसत राहावं. तुमची सगळ्यांची इच्छा आहे पिंगळा म्हटला पाहिजे. मला चिठ्ठी आली पार रूपपा तालुच्यानीला. तो पिंगळा म्हणता म्हणता आता आमचा मुंगळा व्हायला लागला, तरी पिंगळा काही आमचा नाच सोडू नका. पण मी म्हणतो काही चिंता करू नका. पण एवढं महाराजांच्या चरित्रातला तुम्हाला एक प्रसंग स्मरणात करून देतो, ऐका तुम्ही. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. तो खूप बरं आहे. एका शब्दाने सुद्धा जिजाबाईला दुखवत नाही बोलावं महाराजांनी. झालं असं, थोडंसं वातावरण घरातलं शांत व्हावं याकरता माणसाची भूमिका बऱ्याचदा अशी असली पाहिजे की आपण थोडंसं घर सोडलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे. घरात जर वातावरण बिघडलं, चूल आहे प्रत्येक घरात वाद होत असतात, भांडणं होत असतात. त्या वादामध्ये फार काळ गुरफटून राहू नये, हायपर होऊ नये माणसाने. थोडा वेळ जर घर सोडलं आणि ज्ञानोबारींचं स्मरण केलं किंवा उचलली ज्ञानेश्वरी मस्तकाला लावली आणि प्रेमाने एकदा लांब श्वास घेऊन माऊलींना हाक दिली, तर ज्ञानोबारे आपल्याला शांत करतात. त्याही पुढं सांगू, ज्ञानोबाऱ्यांना आवाज दिल्यापेक्षा ज्ञानोबाऱ्यांचे राग ज्या माऊलीनं शांत केला त्या मुक्ताबाईला तुम्ही आरोळी द्या. ताटीच्या भंग म्हणा. ताटीच्या भंग हे क्रोधावरती उत्तर आहे. इतकी ताकद आहे मुक्ताबाईमध्ये. त्या योगमाय आहे आदिशक्ती मुक्ताबाई. असे मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेन. मुक्ताबाईचं नाव घेतल्यानंतर सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान करण्याचं दातृत्व संतांकडे. रागाचं काय लावलं? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्यनिंदा स्तुतिर्मो. हे बघा ना तुम्ही, हे मोठे पण आहे संतांचं. माणूस द्वेष्ट्याचा द्वेष्टा असेल, संत द्वेष्ट्याचीही अद्वेष्टे, म्हणजे द्वेष करणाऱ्यावर सुद्धा प्रेम करतात. अरे थोबाडीत मारणाऱ्याचं कौतुक केलं, अजून काय करावं आता? काट्याने मारणाऱ्याचं कौतुक करावं, पाय चेपावे, अजून काय करावं आता? ही संतांची दया आहे. थोडासा क्रोध बाजूला सरून घरातून बाहेर जर पडलो ना, तर कुटुंब व्यवस्था सांभाळणं काही अडचणीचं नाहीये. कीर्तनं ऐकताना माझी हात जोडून कान पकडून तुम्हाला विनंती आहे, भिकारी बनवून ऐकली पाहिजे. मला काही कळत नाही या भावनेनं कीर्तनातली प्रमाण ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तुमचं माझं काय झालंय,
आपण पारायण जरी करायला बसलो तरी मला खूप काही कळतं. या आविर्भावानी ग्रंथ वाचतो. काय करतील संत आपल्यावर कृपा. अरे इंटरनॅशनल भिकारी हो मित्रा, पदर पसर ज्ञानोबाऱ्यांपुढे. भिकारी होऊन ज्यांनी पदर पसरला त्यांची ओटी भरली माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी. ज्ञानोबारासारखा दानशूर संत नाही जगात. पण भरलेल्या बाजारात नाही, रिकाम्या ओटीत जायचं असतं. खाना नारळानं एखाद्या सुवासिनीची ओटी भरली का तिनं ती झाकावी, ती दुसरी देऊ नये कोणाला. बस एकदा तिची ओटी भरली का तिनं कोणाकडे पदर पसरायचा नसतो. तसं ज्यानं ज्ञानोबारींचं दास्यत्व स्वीकारलं त्यानं भिकारड्यासारखी हजार फिरायची नसतात. अरे श्रीमंताच्या पोटी पैदा झालो, सिंहाची पिलं म्हणून जगायचं काय. या घरी त्या घरी थोडं थोडं चरायचं बकरीसारखं. ज्ञानोबारांच्या समर्पित जीवन. माऊली तुम्हाला जे वाटलं ते करा बाबा. आता जीवनाचं गोमटे ते करा माझी, भारो जे तुम्हाला. साधूवर प्रेम करणाऱ्याचं भलं होतं या विचाराचा मी आहे. मी तुम्हाला माफी मागून सांगतो, तुम्हाला माझा राग येईल. देवावर प्रेम करण्याचा कालावधी संपलेला आहे. काही करू नका प्रेम. आपलं पापच इतकं आहे की आपल्या प्रेमाचा स्वीकार या जन्मात तरी देवाला करणं शक्य नाही. आपला कालावधी संपला देवावर प्रेम करण्याचा. पण साधो दीनवत्सल हा आपला कालावधी हा ज्ञानोबाराय मुक्ताबाईवर प्रेम करण्याचा कालावधी. त्यांच्यावर प्रेम करा, तुम्हाला पदराला लावतील. माझ्या मुक्ताबाईंनी पांडुरंगाला पदराला लावलं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. ओ मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. प्रेमाचा पाना जिनं जगाच्या मालकाला पाजला, वाघापूरकर ते तुम्हाला मला काय देणार नाही. तुकोबारे निघून जावे, सोडावं घर तुकोबारेने. पण घर सोडताना आपल्या चिपळ्या आणि आपला विना जवळ आहे. माणूस कुठेही जावा, वारकरी वारीला येतो त्यावेळेला त्याचा टाळ पंढरीपर्यंत सोडत नाही. तुम्ही पहा, पखवाज वादकाला पखवाज सोडून चित सुद्धा लागत नाही, मन लागत नाही. किती लांब जाऊ द्या, पण आपलं साधन आपल्या जवळ असलं मन लागतं माणसाचं. हो, मी एक वादक पाहिला, ओंकार दादा. तुम्ही माझ्या भावासारखे. आम्ही सगळी भावंड म्हणून फिरतो, एका माईची लेकरं म्हणून फिरतो. कारण आम्ही बाहेर फिरतो त्यावेळेला आम्हाला हीच आम्ही साधकच एकमेकाची मायबाप असतात. सुखदुःखात कोण साथीला असतं महाराज. 8-8 दिवस, आठवडा. आता मी आज घर सोडलं सकाळी पहाटे. मी आता 21 तारखेला घरी जाईल. शेवटी आम्हालाही मुलं बाळ आहे, प्रपंच आहे, भावनिक नातं आहे कोणतं तरी परिवाराचं. मग त्यावेळेला सगळी एका आईची लेकर म्हणून संपर्कात राहून सगळी मुलं आयुष्य काढतात. मी एका वादकाला पाहिलं, म्हातारे ते, पण त्यांना सालाबादप्रमाणे ते गाव पखवाजा करता. कीर्तनाला गेले आणि त्यांचा नियमित वाजवलेला 27 वर्ष त्या गावात त्यांनी पखावाज वाजवला. आणि 28व्या वर्षी गेले आणि तो पखावज त्यांना धूळ खातोय असा पडलेला दिसला मंदिरात. गाव त्यांचं नाही, पण 27 वर्ष पखवाज वाजवला सेवेला. मंदिरात गेले आणि देवाच्या अगोदर पखवाज जिथं होता तिथं गेले आणि तो पखावज त्यांनी पाहिला. त्यांच्या डोळ्याला धाराच लागले. मी तिथं उपस्थित होतो. म्हटलं बाबा काय झालं तुम्हाला? तो म्हटलं महाराज, ज्या गावात 27 वर्ष पखवाज वाजवला, आता जुनी पिढी संपत आली. मी आता थकलो, पण मी यायच्या अगोदर हा पखावाज स्वच्छ असायचा आणि पानं याचे माझ्या वाजवण्याच्या योग्यतेचे असावे. ज्या अर्थी पखावाज या गावातला धूळ खातोय त्या अर्थी आता हे गाव सोडायची वेळ आली आहे. या गावात आता पुन्हा येऊ नये. काय प्रेम असतं बघा तुम्ही. वैभव आहे महाराज, सोपी गोष्ट नाही. आपल्या साधनावर प्रेम असतं. तुकोबारांनी आपला विना उचलला, चिपळ्या घेतल्या, त्याशिवाय तुकोबारांचं साधन नाही दुसरं. आले, एका पुण्याच्या जहागीरदाराची जमीन आहे देऊच्या बाहेर. तुकोबार आहे, त्या जमिनीच्या बांधावर एक शिळा आहे, त्या शिळीवर भजनाला बसले आणि भजन चाललेलं तुकोबारांचं. घरात वाद झालेला, पण तुकोबारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. बोलावं जिजाबाई नाही, घरात अन्नाचा दाना नाही, पण तरी तुकोबारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. महाराजांचं भजन सुरू झालं. दुपारची वेळ आली आणि दुपारी रागवलेल्या जिजाबाईंनी स्वतः न जाता भागीरथींकडे तुकोबारांची शिदोरी पाठवली, जेवण पाठवलं. जशा भागीरथी आल्या, तुकोबारांनी पाहिलं. शेवटी तुकोबाराय संत नंतर आहे, साधक नंतर आहे, पण तुकोबाराय कैलास महाराज बाप आहे नो. भागीरथींना पाहिलं आणि बापाने पोरीला पाहता बरोबरच जवळ घेतलं, पोटाला लावलं आणि हसून तुकोबाराय विचारतात,
बरेत का तुमच्या माऊली? तापलेल्या आहेत त्या भागीरथींनी सांगा. तापले अजूनही? बर बर बर. भाकरी आणली तुम्ही आमची. कुठून आणली? मोठ्या अंतःकरणातून. भागीरथीने सांगावं बाबा आईने दिलेली भाकरी. अगं आईने दिली, पण या आपल्या घरात तर अन्न नव्हतं सकाळी. हे आणलंय कुठलं? पीठ आणलंय मागून, त्याची भाकरी बनवली तुमच्याकरता. आता असं ऐकल्यावर आणि ते लेकीच्या तोंडून ऐकल्यावर डोळ्याला धारा लागतील आपल्या. पण तुकोबारे हसताय महाराज. पण तुकोबारे देवाला म्हणताय वा बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी, बरी या दुष्काळी, पिढा गेली रे राम. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. काय आमच्याकडे आता? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. श्री कन्नन करिता मेली, श्री कन्नन करिता मेली. काय आमच्याकडे? देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाची डोंगर, दुःखाची डोंगर दाखवीसी, दाखवीसी हो बळे बांधुनिया देसी काळा हाती, बळे बांधुनिया देसी काळा हाती. बरं चाललंय देवा, बरं आहे तुझ्या कृपेने. इकडे तुकोबारा हे म्हणताय अंजिजाबाई माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, फुटकाची विना त्याला दोन तार, फुटकाची विना त्याला दोन तार, करी एरझार पंढरीच्या. काय आमच्या घरात धारा लागतात महाराज. तुकोबारींचं चरित्र सामान्य चरित्र नाही, आपल्याला बळ देणारं चरित्र आहे तुकोबारीचं. तुकोबारीने ती भाकरी खावी, भागीरथी निघून जाण्या. सायंकाळ होते, शेताचा मालक आला तिथं, पुण्याहून जे आगेरदार. तुकशेट म्हणायचे तुकोबाऱ्यांना. तो म्हटला तुकशेट, ओ तुकशेट. शेठ म्हणायची तुकोबाऱ्यांना, कारण श्रीमंतीच तितकी होती. आज जरी संपलेलं होतं तरी नाव महाराजांचं जसेच्या तसं होतं. काय भजनाला आले वाटतं? तुकोबारे म्हटले हो भजनाला आलो. बर 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 बर, आवडते का जागा तुम्हाला? हो तुकोबारे म्हटले आवडते. मग करा भजन इथं. तुम्हाला एक विनंती आहे तुकशेठ, तुम्हाला जर ठिकाण आवडत असलं तर ही आमची ज्वारी आहे, आमच्या ज्वारीचं राखण करा, जरा पाखरं राखा, आम्ही अर्धा मन दाणी देऊ तुम्हाला. तुम्हाला एक गरज आहे म्हणतात तुमच्या प्रपंचातली परिस्थिती. तुकोबारे म्हटले तशी काही गरज नाही, पण पाखरं राखतो मी. किती गरज होती, पण तरी गरज नाही म्हणतात. राखतो पाखरं, अर्धा मन दाणे. अशी आमची बायको म्हटली, तुम्ही प्रपंचाकरता काही करत नाही. बरं बरं करतो, या मग उद्यापासून. उद्यापासून आहे हो, आतापासूनच. बरं बरं. लागले भजनाला तुकोबारे. महाराजांचं भजन तिथं वाढत गेलं. दररोज महाराजांनी यावं. पाखरं आले नव्हते, कारण दाणेच नव्हते. हळूहळू त्या कंसामध्ये दाणे वाढायला लागले. आता जसे दाणे वाढले तसे
पाखरी वाढली. पहिल्या दिवशी ते पाखरं आले बुवा आणि तुकोबऱ्यांनी पाखरं पाहिलं आणि तुकोबरे म्हटले अरे आपलं काम आज चालू झालं गड्या आजपासून. उभे राहिले तुकोबरे आणि महाराज म्हणता या या इकडून या, इकडच्या भागात या, काही मागे या, पुढे या. पाखरं म्हटले काय चांगला राखणदार भेटला गड्या आपल्याला, एवढा चांगला राखणदारच भेटला नाही आतापर्यंत कोणी. खा तुमचंच आहे. तुकोबरे म्हटले घ्या. दुपार झाली. वाघापूरकर महाराजांचं अंतःकरण किती कोमल आहे ते तर बघा. आपण कोणाची लेकर आहे. तुकोबरेंनी पाखरांना म्हणावं महाराज चला रे बाबानो चला, तुम्हाला आता पहिला दिवस आहे जरा पाणी दाखवतो. जशी जनावर आहे आपल्या घरची. दुपारी त्यांना तळ्यावर नेलं. पाखर पाणी पितात. पुन्हा शेताला आले. पाखर दाणे खाताय. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर पक्षाचा स्वभाव आहे तो पंख कापले तरी घराकडे जातो. एखाद्या चिमणीला तुम्ही म्हणा तुला मारायचंय, ती म्हणेल मार बाबा, पण थोडीशी भरारी घ्यायला पंख राहू दे. मारायचंच आहे ना तुला, मला मी मरेन पण तुझ्याजवळ नाही रे, माझ्या पिलांजवळ मरू दे मला. असा स्वभाव आहे पाखराचा. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहूल फुटाया. आज गायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया. आज गायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया. माया मंदिर माया मंदिर लागे कलस फुटाया. आज गायाळ पक्षी नाही जाई पिला न भेटाया. आज गायाळ पक्षी नाही जाई पिला न भेटाया. स्वभाव आहे पाखराचा. तो थांबत नाही, घरट्यात जातो. जा तुकोबरे म्हटले पण सकाळी लवकर या बरं. जसं पाराणाला बोलवायचंय वाघापुरातल्या लोकांना. भावना आहे तुकोबरेंची. महिनाभर चाललं असंच. दररोज पाखरांनी यावं बसावं यावं बसावं. चला प्रसंग मोठा आहे पण मी छोटासा करून सांगतो. महिना गेला. आता इतके दाणे पाखरांनी खाल्ल्यावर काय राहिलं असेल त्या कंसात. तो शेताचा मालक आला पुण्यावरून आणि तो पुण्याचा जागीरदार जसा येतो त्यानं ती जमीन पाहिली. दाना नाही कंसात. त्यानं मावचवून खाली सोडलं तुकोबरेनं. चल पाटील कुलकर्णी बैसले जाण आला घेऊन तया ठाया तया ठाया. जिथं कुलकर्णी बसलेले पाटील बसलेले गावचे तिथं आणलं तुकोबऱ्यानं. ओढत आणलं. चला तुकोबरे म्हटलं ओढू नको बाबा. चिपळ्या पडल्या तुकोबऱ्यांच्या ओढण्याच्या नादात आणि आलेन ताळपत्रीवर बसवलं. त्या गावकीचं प्रेम होतं तुकोबऱ्यांवर. तुकशेठ तुम्हाला आणलं आज चक्क इकडे, काय चुकलं तुमचं. काय तुकोबरे म्हटले बुवा हे म्हणतात तुम्ही नुकसान केलं. तुम्ही काही काम घेतलं होतं का यांचं. तुकशेठ म्हटले पाखरं राखायला घेतले होते. मग तुम्ही काय केलं. तुकोबरे म्हटले पाखरच राखली मी. पाखरं राखले म्हणजे काय केलं. त्या पाखरांना बोलवायचो, बसू द्यायचो, खाऊ द्यायचो. तुकशेठ तसं नाही. पाखरं म्हणजे गोफण फिरवावी लागते, मारावं लागतं त्या पाखरांना. तुकोबऱ्यांच्या डोळ्याला धाराच लागले महाराज म्हटले मी कोणाला मारू शकत नाही. कोण्याही जीवाचा नगडू मत्सर. यांनी ओढत आणलं हो मला. तेवढ्यात भागीरथी पळत आल्या तुकोबऱ्यांच्या चिपड्या घेऊन. बाबा 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 घ्या.
चिपळ्या आणल्या तेव्हा महाराजांना बरं वाटलं. अरे बापा बरं झालं माझ्या चिपळ्या, मला वाटलं आता दिसता नाही दिसत. चिपळ्या घेतल्या आणि पुन्हा तुकोबऱ्यांनी भागीरथींना मांडीवरती बसवलं आणि भजन चालू केलं. तुकशेठ आधी याचा खाडा निवाळा करा, तुम्हाला नुकसान भरपाई करून द्यायची. देतो तुकोबारे म्हटले. किती किती झाली असते रे बाबा ज्वारी? गावकीने विचारलं. तो म्हटला 2 खंड्या. तुकोबाऱ्याने विचारलं महाराज याला किती झाली असती ज्वारी? तुकोबारे म्हटले खोटं बोलताय, निदान 5-7 खंड्या झाली असती. ते गावकी म्हणे आम्ही याला वाचवायचा प्रयत्न करतोय आणि जास्तच त्यात अडकायचा प्रयत्न करत आहे. तुकशेठ 2 खंड्या धान्य भरून द्या बा, त्यांचं भरून देतो, सही करा तुम्ही, माझा विश्वास नाही तुमच्यावर. तो शेतकरी म्हटला, जहागीरदार म्हटला. तुकोबाऱ्यांनी मोडी सही केली आणि तो कागद प्रेमानं खिशात ठेवला. जसे अभंग आहेत तुकोबाऱ्यांचे इतक्या प्रेमानं खिशात ठेवला, जवळ ठेवला. तुकोबाऱ्यांनी स्वतःच्या मुलीला घेतलं, हे चित्र तुमच्या डोळ्यापुढे घ्या, ज्याच्या अन्नावर लोकांनी पोटं भरली त्याची सही घेता माणसं 2 खंड्या धान्य करता. हा फोटो पहा तुम्ही तुकोबाऱ्यांचा, ही भावना पहा तुकोबाऱ्यांची. महाराजांची चिपळीन विना या 2 गोष्टी कधीच दिसणार नाही. असा फोटो तुम्हाला की महाराजांजवळ नाहीये. महाराजांचं जीवनच भजन आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला भजन करावं वाटेल वाघापूरकर, तुम्ही हबपकडे का पाहू नका हो, माझ्या तुकोबाऱ्यांकडे पहा. हा तुकोबाऱ्यांचा फोटो नाही, तुकोबाऱ्यांची भूमिका साकारणाऱ्यांचा फोटो आहे. कोणाचा फोटो आहे? त्या पागनीसांनी, त्या विष्णुदादांनी, त्यांना दादाही म्हणावं वाटत नाही, त्या विष्णू महाराजांनी एकदा रूप घेतलं तुकोबाऱ्यांचं. हा तुकोबाऱ्यांचा नाही, विष्णू पागनीसांचा फोटो आहे. एकदा ते तुकोबाऱ्यांचा पोशाख घालतात, तोच तुकोबाऱ्यांचा फोटो झाला. ज्यांनी तुकोबाऱ्यांचा पोशाख केला तो प्रत्यक्ष तुकोबारे बनवण्याची ताकद आहे. त्या विष्णू पागनीसांकडे मानधन घेऊन गेले होते, मानधन आपल्या कार्याचं, एवढं मानधन घ्या बुवा. तुम्ही तुकोबाऱ्यांची सिरियल केली, तुकोबाऱ्यांचा चित्रपट केला. तुकोबाऱ्या त्या विष्णू पागनीसांनी ते मानधन घेतलं नाही. ते म्हटले तुकोबाऱ्यांचा पोशाख करणाऱ्याला मला देवाची सेवा करताना हे मानधन आज तरी स्वीकारावं वाटत नाही. देव मला अनेक दुसरीकडे देईल, मी नाही घेऊ शकत. काय ताकद आहे महाराजांची. त्या तुकोबाऱ्यांकडे पाहिलं की माणसाला भजनच आठवतं. महाराज निघाले तुकोबारे. गावकी म्हटली महाराज चला आपण घरी जाता जाता एकदा फेरफटका मारून येऊ शेताला, पाहू तिथं इतके दाणे पाखरं खातील कसे. गावकी शेताचा मालक तुकोबार आहे, भागीरथी शेताला गेल्या. तुम्हाला आश्चर्य सांगतो वाघापूरकर, ज्या कंसामध्ये दाना नव्हता त्याच कंसातली, त्याच शेतातली सगळी कंस तुकोबाऱ्यांचे पाय जेवढेला त्या भूमीला लागले, दाण्यांनी तुडुंब भरलेली होती. प्रत्यक्ष पांडुरंगानं त्या झाडानं झाडाचं, कंसानं कंसाचं रूप घेतलं होतं. माझा देव हवेच्या नादात तिथं नाचत होता. लोकांनी पाहिलं आणि त्या गावकीने पाहिलं, पंचांनी पाहिलं, शेतकऱ्यांनी पाहिलं. त्याला वाटलं लयच उतरतात आहे. ते धान्य तयार केलं, ते झालं 17 खंड्या. आता शेतमालकाला किती द्यायचं होतं? 2 खंड्या शेतमालकाला दिलं आणि उरलेलं 15 खंड्या तुकोबाऱ्यांना. तुकोबाऱ्यांना ज्या वेळेला दिलं त्यावेळेला माझं वैयक्तिक मत असं म्हणतं, महाराजांनी जशी आयुष्याची तुलना समाजात लुटून धन लुटा या आयुष्याचं अशी केली, तशी हे प्रमाण तुकोबाऱ्यांनी म्हटलं असावं. अरे बाबा आमचा धर्म आहे, आता नकारे बाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. मला नाही हो, द्या ते लोकांना वाटून. तुकोबार आहे तुमचं आहे ते. तुम्हाला जर मला द्यावं वाटत असेल तर तुम्ही हे धान्य पुण्याला न्या, पुण्याच्या बाजारपेठेत विका आणि आलेल्या पैशातून जे काही पैसे येतील त्या पैशातून माझ्या विश्वंभर बाबांना भेटायला जो पंढरीचा विठुरा या देहूला आलाय त्याचं तेवढं आमच्या वाड्यातलं मंदिर बांधा. ते धान्य पुण्याला नेलं, विकलं, आलेल्या पैशातून जे पैसे आले त्यातून पांडुरंगाचं देहूतलं मंदिर बांधलं. अशी आख्यायिका आहे, असं चरित्र आहे तुकोबाऱ्यांचं. जे मिळालं ते जर म्हणे काच्या घाई कारी जाणून न धरा भाई. अरे बाबा हजारो माणसं तुमचे शेजारी गायर झाले, तुम्ही काय नादाला लागता त्या काळाच्या? तुम्ही आमचा आहे का? आम्ही तुम्हाला आमच्या जवळ बसवायला तयार आहे. कोणी कोणाला जवळ बसवत नाही महाराज. फक्त वारकरी संप्रदायच असा आहे का जवळ, मांडीवर, पदावर. आता परवाचा विषय सांगतो तुम्हाला. परवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मी आम्ही 3 तास दोघं जण बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. मी देत होतो ठोकून, पण माणसं हुशार आहे गावात. म्हटलं यो जमणार नाही ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय. म्हटलं लवकर द्या साहेब, 11:30 वाजले. तुम्हाला आम्हाला काही द्यावं वाटतं हेच बरं झालं. काय देऊ तुम्हाला? एखादी गाडी देऊ? आई म्हटलं साहेब माझ्या घरी. पैसे नको मला. सत्कार करू का? शॉल देऊ का तुम्हाला कधी? म्हटलं कपाट भरलं साहेब माझ्या घरी त्या शालीनं. मी ना स्पेशल कपाट घेतलं, सत्कारातले शाली ठेवले. त्या कामात येत नाही कोणाच्या. तुमच्या बायकोला साडी देऊ काय कधी? आमच्या घरी खूप साड्या आहेत. कोण म्हटलं सर? मुख्यमंत्री महोदय. म्हटलं साहेब या फिरणाऱ्या साड्या याच्या त्याच्या घरच्या साड्या बायका नेसत नाही, माझी बायको नेसत नाही. आणि खरं सांगा कीर्तनात बसलेल्या महिला आहे, तुम्ही कोणी दिलेली साडी नेसता का हो? त्या साड्या काही नेसायच्याच लायकीच्या नसतात, नुसती फिरत राहते. लग्नातली साडी तुम्ही कोणी बाई नेसली का? कोणी नेसत नाही. कोणी नेसत नाही महाराज. मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. माझ्या लग्नात घडलेलाच प्रसंग आहे तो. अहो माझ्या लग्नात माझी सासरवाडी मध्य प्रदेश आहे. मला जवळ आहे. मी मध्य प्रदेश म्हणजे माझं गाव आणि मध्य प्रदेश हे जवळजवळ एक आहे. मला मध्य प्रदेश 10 किलोमीटर आहे फक्त. माझ्या लग्नात माझी बहीण आली होती माझ्यासोबत. आमच्याकडे लग्नाला बहीण जाते सोबत, सुवासिन म्हणून. माझ्या लग्नाला माझी बहीण आली. माझ्या लग्नाला बहीण आल्यावर आमच्या सासूने आमच्या बहिणीला साडी नेसून दिली. ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. ओवाळायला आमची आई, आत्या, मावशी, मी उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागे आमची बहीण उभी होती. आमच्या आईचं लक्ष बरोबर आमच्या बहिणीकडे गेलं बुवा. आणि आमची आई म्हणे सुषमा ही साडी कोणी दिली तुला? आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूने. सोड साडी. सव नाही ग, 100 रुपयाची साडी नेसली अंगावर. सोड साडी. देणारीला लाज नाही, नेसणारीला लाज नाही. म्हटलं बापा 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 बापा. पहिल्या दिवशी आपल्या आईचं इतकं तापमान वाढेल असं अपेक्षित नव्हतं मला. आता काय करणार आहे. आमच्या बहिणीने ती साडी सोडली, आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली आणि कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. नाही लगेच मुलगा झाला नाही, लग्न झालं 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. असा प्रवास होता आमचा. तर मला मुलगा झाल्यावर आमच्या आईनं काय डोकं चालवलं बा. तिकडच्या काही महिला आल्या बारशाला, त्यात आमची सासूही आली. आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली आणि तीच साडी आमच्या आईला नेसून दिली, आमच्या सासूला नेसून दिली. कोणी? आमच्या आईने आमच्या सासूला. आता आमची सासू लय बुद्धिवान बाई, लय डोकेबाज आहे आमची सासू. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो ती बाई किती हुशार असेल. आता गेल्या मे महिन्यात, मागच्या मे महिन्यात 9 मेला माझ्या घराची वास्तुशांती झाली. गेल्या मे महिन्यात. काय महिला हुशार आहे बापो तुमच्या गावातल्या. आजी लवकर असल्या. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बापा इकडे. तिथं लावाल आमच्या प्रपंचाला आग. अहो येताना वास्तुशांतीला आमची सासू साडी घेऊनच आली आणि तीच साडी आमच्या वास्तुशांतीला परत आमच्या सासूने आमच्या आईला नेसून दिली. आता ती साडी आमच्या घरी आहे. पाहू आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो. पण काळजी करू नका, माझं पुन्हा पुन्हा जरी इकडे येणं झालं नाही तरी साडी कुठं गेली मी तुम्हाला फोन करून सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यात साडी नको. साडी देऊ का महाराज तुम्हाला? म्हटलं नाही साडी नको. मठ देऊ का बांधून? असं कोण विचारतंय? हां साहेब माझा मुक्ताबाईचा वाडा आहे, मी तिथं राहतो, काही मला अडचण नाही. मग तुम्हाला देऊ काय महाराज? साहेब म्हटलं मी मागेल ते तुम्ही द्याल का? देतो ना. म्हटलं मला असं वाटतंय साहेब तुम्ही राजीनामा द्या. मला मुख्यमंत्री करा बा एकदा.
तुम्ही लय जोरात हसले काय तुमच्या मनातलं बोललो का बाबा अहो मी माझ्याकरता बोललो कोणाकरता नाही पण घडामोडी चाललंय बरं काही होऊ शकतं महाराष्ट्र आहे तो चला माझी अशी इच्छा आहे साहेब मला मुख्यमंत्री बनवा एक उदाहरण मुख्यमंत्र्यांचं दिलं तुम्ही जगाच्या पाठीवरच्या महाराष्ट्रातल्या नाही कोणीही राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणा आमदारांना म्हणा मला एकदा आमदार करा तुमच्या गावच्या सरपंचांना जर मी म्हटलं मला सरपंच करा करतील त्याचं कारणच आहे तुकोबाराय सांगतात फक्त तुका म्हणे बळी देता ते निदान भिकेसाठी कोण राज्य देतो अरे लोटांगण घाला तुम्ही एखाद्याच्या पुढं तरी दुसऱ्याला त्यानं मिळवलेलं राज्य द्यावं वाटत नाही सरपंचाचं पद द्यावं वाटत नाही उपकार ऐकान घरी जायची तयारी करा कोणाला जर स्वतःचं पद द्यावं वाटत नसेल तर ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही आमच्याजवळ या मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता तुम्हाला आमच्या पदावर बसवायला आम्ही तयार आहे या जगाच्या पाठीवर असे संतच आहेत की जे स्वतःचं पद सुद्धा तुम्हाला मला देतात कृपा कटाक्षणे हाडिले आपुले पदे बैसविले बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान इतकं जर मिळतं तर काय घायाळ होतो रे बाबा तू का म्हणे काच्या गाई कारे जाणो निन धरा भय म्हणून आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नाडो निभागा विडोबा रखुमाई टाळी वाजवा माय बाप सगळ्यांनी म्हणा टाळी एक कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री आदिशक्ती जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग राम भक्त श्री हनुमानजी महाराज की इंद्रायनिका जल भी बोले श्री मुक्ताई माऊली इंद्रायणिका जल भी बोले श्री मुक्ताई माऊली एक ताड़ी वादो सब जन एक साथ एक तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली ए त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली दादा बोले धन्यवाद भाई माऊली आनंदी निवासी ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माऊली निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली चांगदेव निवासी योगी बोले श्री मुक्ताई माऊली निवासी योगी बोले जय मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली हे भारत भूका कन कन बोले श्री मुक्ताई माऊली भारत भूका कणकण बोले श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई
मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 माऊली तुकाराम 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 झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी